नवघर मनपा मराठी शाळा मुरुड पूर्व टी विभाग मराठी माध्यमाच्या शिक्षिका आहेत। विद्यार्थ्यांच्या संख्येमध्ये वाढ असेल किंवा इतर गोष्टींमध्ये रंजना विनायक पाटील यांना या ठिकाणी सन्मानित करत आहोत। पुढचे जे पुरस्कार करते त्यांनी देखील त्या ठिकाणी तयार राहायचे। श्रीमती नेहा राजेंद्र राणे जी साऊथ शिक्षण एम.ए. बी.एड एकूण सेवा 29 वर्ष 8 महिने प्रशिक्षक आहेत त्या केशवराव खाडे मनपा उपरा मराठी शाळा महालक्ष्मी। 9वी 10वीच्या ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना देखील त्या समुपदेशन करतात। शाळा स्तरावर विविध स्पर्धा असतील एनजीओ आश्रमातील विद्यार्थ्यांच्या दृष्टिकोनातून खूप काम या मॅडमने केलेलं आहे। जंतुनाशक फवारणी आवश्यक वस्तूंचं वाटप असेल आणि मागच्या 3 वर्षांमध्ये 100% वेळाच्या नेहा राजेंद्र राणे या मॅडमचा आपण या ठिकाणी सन्मान करणार आहोत। आपण पुढचा पुरस्कार श्रीमती अर्थातच सन्माननीय व्यासपीठाच्या वतीने एम.ए. बी.एड 29 वर्ष आणि 8 महिन्यांची प्रदीर्घ सेवा। यानंतर आपल्या तिसऱ्या गुणवंत शिक्षिका असणार आहेत श्रीमती आकांक्षा रमेश भोई आर दक्षिण विभाग प्राथमिक मराठी शाळा कांदिवली या शाळेमध्ये त्या कार्यरत आहेत। आकाशवाणी पाठलेखन म्हणजे भाषा विकास प्रकल्प त्याचबरोबर इयत्ता 4थी साठी तज्ञ मार्गदर्शक म्हणून त्यांनी काम केलेलं आहे। संस्कृती संवर्धन तर्फे सुवर्ण पदक त्यांना मिळालेले आहे। इंटरनॅशनल ह्युमन राईट्स काउन्सिल या सर्वोत्कृष्ट गाईड कॅप्टन सर्वोत्कृष्ट गाईड। अतिशय देखण्या आणि रुबाबदार असा हा अत्यंत आपल्या सर्वांच्या जीवनातील आनंदाचा क्षण भोईर मॅडम यांचा संस्कार होतो। यानंतर पुढच्या आमच्या 4थ्या शिक्षिका असणार आहेत श्रीमती रेखा श्रीरंग पाटणकर एम.ए. बी.एड ही शैक्षणिक पात्रता एकूण सेवा 26 वर्षांची झालेली आहे। आरे कॉलनी मनपा मराठी शाळा क्रमांक 1 गोरेगाव इथे त्या सध्या कार्यरत आहेत। कोविड-19 मध्ये उल्लेखनीय कामगिरीबद्दल त्यांना सन्मानपत्र प्राप्त झालेले आहे। याचबरोबर उबाट संस्थेतर्फे वणीच्या पाड्यामध्ये त्यांनी मोफत रेशनिंगचे वाटप केलेलं आहे। कोविड योद्धा म्हणून त्यांचा पी दक्षिण विभाग कार्यालयामध्ये सन्मान झालेला आहे। आणि तर शिक्षिका पी उत्तर विभाग श्रीमती सीमा झाकीर अहमद शेख एम.ए. एम.एड अनेक पुरस्कारांनी त्यांना गौरवलेलं आहे। एम.ए. डी.एड आहेत त्या अनेक पुरस्कारांनी त्यांना गौरवण्यात आलेलं आहे। 34 वर्षांची सेवा झालेली आहे। राणी सती मार्ग मनपा मराठी शाळा क्रमांक 2 मालाड या शाळेमध्ये ते सध्या कार्यरत आहेत। रोटरी क्लब नेशन बिल्डर पुरस्कार 2018 सावित्री गौरांनी ती अटेंड केलेली आहे आणि त्यांना श्रमिक महिला पुरस्कार 2016 मध्ये मिळालेला आहे। यानंतर आपल्या पुढच्या शिक्षिका असणार आहेत प्रमिळा बाळासाहेब वटकर बी.ए. बी.एड ही त्यांची शैक्षणिक पात्रता एकूण 27 वर्षांची प्रदीर्घ सेवा पूर्व भायखळा मनपा लोपरा शाळेमध्ये त्या शिक्षिका म्हणून कार्यरत आहेत आणि शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये त्यांचा एक विद्यार्थी गुणवत्ता यादीत आलेला आहे। गणित प्रबोधिनी परीक्षेमध्ये 2008 ते 2009 मध्ये 10 विद्यार्थ्यांना त्यांनी बससाठी प्रोत्साहित केलेले आहेत। यानंतरच्या 7व्या आपल्या गुणवंत आदर्श शिक्षिका श्रीमती कल्पना कमलेश अवसरे टाळ्यांचा गजर आपल्या ह्या गुणवंतांसाठी करायची अशी नम्र विनंती करतोय। बीएससी बी.एड असे उच्च शिक्षण अवसरे मॅडम यांनी घेतलेलं आहे आणि 26 वर्षांची अतिशय गुणवान अशी सेवा त्यांनी धारावी उपरा मनपा मराठी शाळा या शाळेच्या माध्यमामधून आज त्या प्रशिक्षिका म्हणून कार्यरत आहेत जी उत्तर विभागामध्ये त्या काम करतात। तज्ञ मार्गदर्शक म्हणून त्यांचा अनेक वर्षांचा प्रदीर्घ अनुभव आहे। विशेषतः राज्यस्तरीय मनपा शाळा क्रमांक 2 मालवणी या शाळेमध्ये कार्यरत असणाऱ्या अतिशय कार्यतत्पर वक्तशीर उत्तम आयोजक आणि विद्यार्थी प्रिय शिक्षिका म्हणजे मधुरिमा पुलिंद सामंत। शालेय प्रकल्पामध्ये ते 100% सहकार्य करतात। अनेक प्रकारचे पुरस्कारही त्यांना मिळालेले आहे। नवीन कार्यपद्धती त्यांनी स्वतः आत्मसात केलेली आहे। विद्यार्थ्यांच्या अध्यापनामध्ये त्यांचा अतिशय उत्कृष्ट दक्षिण विभाग बी.ए. बी.एड ही शैक्षणिक पात्रता 27 वर्षांची प्रदीर्घ सेवा मिठानगर मनपा उच्च प्राथमिक मराठी शाळा क्रमांक 2 मध्ये त्या गोरेगाव येथे कार्यरत आहेत। तंत्रज्ञ शिक्षिका म्हणून त्यांची खाती आहे।
रोटरी क्लब मुंबई तर्फे त्यांना 2017 मध्ये आदर्श शिक्षिका म्हणून गौरवण्यात आलं होतं. याचबरोबर शालेय तपासणीच्या वेळी मान्य शिक्षणाधिकारी पालकर सरांच्याकडून देखील त्यांना 2018 मध्ये प्रशस्तीपत्र प्राप्त झाले. गुणवंत शिक्षिका श्रीमती आगदा जेफ्री डायस, शैक्षणिक पात्रता BA एकूण सेवा 34 वर्ष, अशोकवन मनपा मराठी शाळा दैसर पूर्व येथे त्या कार्यरत आहेत. बालवैज्ञानिक या स्पर्धेमध्ये आदर्श शिक्षिका पुरस्कार, पठनोगणीमध्ये प्रशस्तीपत्र, नृत्य गायन सांस्कृतिक कार्यक्रमांची आवड, लेखन दिग्दर्शन देखील त्या ह्या विभागामध्ये करतात. विद्या प्राधिकरण तर्फे भूमिकालयामध्ये त्यांना 3रा क्रमांक प्राप्त झाल्यासाठी. यानंतरच्या आपल्या 11व्या गुणवंत शिक्षिका रीमा ऋत्विक पाटील, आर दक्षिण विभाग MA DED हे त्यांचं शैक्षणिक पात्रता. 11 वर्ष आणि 11 महिन्यांची सेवा जरी झालेली असली तरी गणेशनगर मुंबई पब्लिक स्कूल कांदिवली येथे त्या कार्यरत आहेत. प्रशासकीय कामामध्ये त्यांचा अत्यंत हातखंड आहे. विशेषतः शिक्षणोत्सव कार्यक्रमाचे आयोजन म्हणा किंवा उत्तम स्किटच्या मेरिट लिस्ट मध्ये देखील यावर्षी त्यांचा आलेला आहे. प्रादेशिक ऑलिम्पियाड परीक्षेमध्ये 2 विद्यार्थी उत्तीर्ण झालेले आहेत. विज्ञान प्रदर्शनामध्ये त्यांनी वॉटर लेवल इंडिकेटर प्रोजेक्ट बनवलं होतं आणि त्याला देखील पारितोषिक प्राप्त झालेलं आहे. गतिमंद मुलांसाठी देखील त्या कार्य करतात अशा आदर्श शिक्षिका पाटील मॅडम. आणि यानंतर पुढचे गुणवंत शिक्षक श्री किरण विनायक भरसट, जी-नॉर्थ विभाग. शाळेमध्ये कार्यरत असताना अचानक एक दिवस 4थ्या माळ्यावरून एक मुलगी, मॅडम 8वी मध्ये शिकणारी एक विद्यार्थिनी 4थ्या माळ्यावरून घसरून पडली आणि या शिक्षकांनी स्वतःच्या हातातून त्या मुलीला झेललेलं आहे. असे उडी मारून तर असे हे आदर्श शिक्षक आहेत खरं म्हणजे. किरण विनायक भरसट, धन्यवाद. तर अशा प्रकारे अक्षरशः स्वतः म्हणजे झेप घेऊन त्या मुलीला झेललेलं आहे. म्हणजे स्वतःच्या जीवाची पर्वा न करता आपल्या विद्यार्थिनीला वाचवणारे असे आदर्श शिक्षक किरण विनायक भरसट. यानंतर पुढच्या आमच्या शिक्षिका आहेत श्रीमती सुगंधा रामसमोज द्विवेदी, MA BEd हे यांचं क्वालिफिकेशन आहे. एकूण 11 वर्षांची सेवा झालेली आहे. मग काम केलेलं आहे. तर जिल्हा स्तरावर तालुका स्तरावर तज्ञ मार्गदर्शक फोडणीवर आणि निश्चल द्विवेदी, डॉक्टर निश्चल द्विवेदी भाभा उर्मडे केंद्र यांचं प्रेरणादायी व्याख्यान ते आपल्या मुलांसाठी त्यांनी आपल्या शाळेमध्ये आयोजित केलं होतं. असा गुणवान शिक्षिका द्विवेदी मॅडम. यानंतर पुढच्या शिक्षिका आमच्या आहेत श्रीमती चैताली मनोज शाह, के पूर्व विभाग. या के पूर्व विभागामध्ये श्रीमती स्मिता नितीन गांधी, RC मॅडम, RC वॉर्ड मध्ये कार्यरत, BSc BEd, 24 वर्षांची सेवा, MPS एक्सर तळेपखाडी इंग्रजी शाळेमध्ये कार्यरत आणि त्यांना गुणवंत म्हणून आमच्या गांधी मॅडम माहिर आहेत. बालस्नेही आनंददायी ज्ञानरचनात्मक पद्धतीने ते शिकवतात. यानंतर पुढच्या आपल्या गुणवंत शिक्षिका श्रीमती सय्यद सादिया अबरार अली, MA BEd, M पश्चिम विभागामध्ये स्टेशन चेंबूर मनपा उर्दू शाळेमध्ये त्या. यानंतर पुढच्या शिक्षिका श्रीमती शगुफ्ता अब्दुल रशीद मस्कर, P दक्षिण विभाग. शगुफ्ता अब्दुल रशीद मस्कर, P दक्षिण विभाग, MA BEd ही शैक्षणिक पात्रता. 14 वर्ष 2 महिने एकूण सेवा, IB पटेल उर्दू उच्च प्राथमिक शाळा गोरेगाव पश्चिम येथे कार्यरत. रोटरी क्लब मुंबई तर्फे त्यांना आदर्श शिक्षिका म्हणून पुरस्कार 2015 मध्ये प्राप्त झाला होता. तर शालेय तपासणीमध्ये यानंतर आमचे पुढचे शिक्षक श्री पठाण मोहसिन खान मेहबूब खान, L विभागातील शिक्षक आहेत. कुरेश नगर मनपा उर्दू शाळा क्रमांक 5 कुर्ला येथे कार्यरत. BA DED ही त्यांची शैक्षणिक गुणवत्ता, 11 वर्षांची सेवा, उत्कृष्ट पठनोगणीसाठी 3 वेळा त्यांना प्रशस्तीपत्र प्राप्त झालेलं आहे. तर यानंतर श्रीमती रुबीना मोहम्मद सलीम खान, E विभागातील आमच्या शिक्षिका, BA DED हे त्यांचे पडा येथे त्या कार्यरत आहेत. नाविन्यपूर्ण आणि शिक्षणाच्या उत्कृष्टतेमुळे जिल्हा आणि राज्य पातळीवर प्रशिक्षणामध्ये त्या RP म्हणून काम करतात. विद्यार्थ्यांच्या सुरक्षेच्या उद्देशाने आपत्ती प्रशिक्षण त्यांनी घेतलेलं आहे. शिष्यवृत्ती होत असताना टाळ्यांचा गजर हा सुरू असला पाहिजे.
यानंतर श्रीमती काझी कनीस फातिमा सुलतान या गुणवान शिक्षिका एच पश्चिम विभाग MA-BEd ही यांची शैक्षणिक पात्रता 31 वर्षांची प्रदीर्घ सेवा काझी मॅडम यांची झालेली आहे. बांद्रा पेठिक मनपा उर्दू शाळा वांद्रा पश्चिम या शाळेतून आमचे बंधू शोएब अहमद अब्दुल सईद MA-BEd पी उत्तर विभागामध्ये कार्यरत आहेत. सर दिंडोशी वसाहत मनपा उर्दू शाळा मालाड येथे ते काम करतात. नवोपक्रम त्यांनी आपल्या शाळेमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये राबवलेले आहेत. इयत्ता चौथीचे तज्ञ मार्गदर्शक म्हणून त्यांनी काम केलेलं आहे. SAP मध्ये ते उपक्रमामध्ये वन शिक्षक शोएब अहमद अब्दुल सईद. यानंतर श्रीमती निशा विद्याधर नाईक MW विभाग MA-BEd ही शैक्षणिक पात्रता 25 वर्षांची एकूण सेवा आणि शताब्दी 16 सहकार नगर हिंदी शाळा क्रमांक 1 चेंबूर येथे त्या कार्यरत आहेत. उत्कृष्ट दर्जेदार अध्यापन इंग्रजी संभाषण कौशल्य विकसित करण्यामध्ये माहिर. याचबरोबर स्कॉलरशिप परीक्षेमध्ये देखील एक विद्यार्थी 23वे गुणवंत शिक्षक श्री सुभाष कुमार चंद्रिका प्रसाद यादव के पूर्व विभाग MA-DEd ही शैक्षणिक पात्रता 12 वर्षांची एकूण सेवा डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन मनपा हिंदी शाळा क्रमांक 1 या शाळेमध्ये कार्यरत असलेले सुभाष कुमार चंद्रिका प्रसाद यादव. मी सभागृहाला ठिकाणी माननीय शिक्षणाधिकारी पालकर सरांच्या हस्ते होतोय. यानंतर पुढच्या आपल्या गुणवंत शिक्षिका अर्थात मुख्याध्यापिका आहेत श्रीमती गीता बजरंग कनौजे. गीता बजरंग कनौजे RC विभागामध्ये मुंबई पब्लिक स्कूल परिसर मनपा हिंदी शाळा क्रमांक 1 या समाजसेवक यांच्याकडून शाळेसाठी भरघोस मदत ते मिळवतात. कविता लेखन गायन यामध्ये त्या माहिर आहेत आणि त्यांची शाळा आदर्श शाळा म्हणूनही घोषित झालेली आहे. तर अशा प्रकारे एक आदर्श मुख्याध्यापिका. यानंतर पुढच्या आपल्या गुणवंत शिक्षिका आहेत श्रीमती प्रभजित कौर रघबीर सिंह बेदी पी दक्षिण विभाग 28 वर्षांची प्रदीर्घ सेवा आणि HSC-DEd हे त्यांचे शैक्षणिक पात्रता. मोतीलाल नगर उच्च प्राथमिक मनपा हिंदी शाळा गोरेगाव येथे त्या कार्यरत आहेत. वरिष्ठ आपल्या या गुणवान शिक्षकांसाठी शालेय गरजू मुलांना सामाजिक संघटनांच्या माध्यमातून त्या मदत मिळवून देत असतात. यानंतर पुन्हा आमचे पुढचे बंधू आहेत श्री अशरफ असलम नदाब के पश्चिम विभाग जुहू गांधीग्राम मनपा हिंदी शाळामध्ये कार्यरत. MA-BEd ही सरांची शैक्षणिक पात्रता आहे, गुणवत्ता आहे. एकूण 12 वर्ष. टाळ्यांचा गजर होऊ द्या सरांसाठी. यानंतरचे आमचे पुढचे गुणवान शिक्षक गुणवंत शिक्षक श्री आनंद कुमार राम नरेश E विभाग 21 वर्षांची सेवा MA-BEd ही शैक्षणिक पात्रता. पूर्व भायखला मनपा हिंदी शाळा या शाळेमध्ये कार्यरत. कप पथकामध्ये दरवर्षी 5 ते 6 विद्यार्थ्यांना ते मेडल मिळवून देतात आणि कोरोना काळामध्ये नोडल टाळ्यांचा गजर. यानंतर आमच्या पुढच्या गुणवान शिक्षिका श्रीमती गीनाबेन के विरोला BA-DEd ही त्यांची शैक्षणिक पात्रता. E विभागामध्ये माउंट रोड उपरा गुजराती शाळा माझगाव त्यांनी मदत केलेली आहे. सरस्वती शिक्षक गुणगौरव प्रशस्ती पत्र आणि ट्रॉफी त्यांना मिळालेली आहे. शिक्षण क्षेत्रामध्ये प्रवीणता प्राप्त केल्याबद्दल ग्रेटर बॉम्बे तर्फे सामाजिक प्रशस्ती पत्र त्यांना देण्यात आलेलं आहे. अशा गुणवंत शिक्षिका दीनाबेन के विरोला. आणि यानंतर पुढचे 29वे आपले गुणवंत शिक्षक आहेत आमचे बंधू श्री चाबीर महादेवप्पा सिद्धमल्ला L विभाग जड भाषा समिती येथे ते सदस्य आहेत. अध्ययन स्तर निश्चितीमध्ये वर्गातील 100% विद्यार्थी उच्च स्तर प्राप्त आहेत. टाळ्यांचा जोरदार गजर होऊ द्या सरांसाठी. आणि प्रभावी ऑनलाईन अध्यापनामध्ये माहिर असलेले असे आमचे सिद्धमल्ला सर. यानंतर पुढचे गुणवंत शिक्षक श्री जितीन भूपेंद्र पाटील सरांची NBA कडून उत्कृष्ट शिक्षक पुरस्कार त्यांना प्राप्त झालेला आहे. बॉक्सिंग बास्केटबॉल यासाठी विशेष मेहनत घेतात. बॉक्सिंग मध्ये नॅशनल मध्ये त्यांचे विद्यार्थी विजयी झालेले आहेत. चॅम्पियन ट्रॉफी त्यांनी प्राप्त केलेली आहे आणि रक्तदानासारख्या सामाजिक कार्यक्रमामध्ये ते सहभागी असतात. जरा पुन्हा एकदा टाळ्यांचा जोरदार गजर करा अशी मी विनंती करतोय सभागृहाला. आणि पुढच्या आपल्या गुणवान शिक्षक आणि विद्यार्थ्यांना प्रचंड प्रमाणामध्ये बक्षीस पारितोषिक मिळवून दिलेली आहेत. शारीरिक शिक्षणामध्ये क्रीडा स्पर्धांमध्ये चोरी मॅडम यांनी खो खो म्हणा, बास्केटबॉल म्हणा, बॉक्सिंग म्हणा, सर्व स्तरावर त्यांनी विद्यार्थी घडवलेले आहेत आणि त्यांना
पारितोषिक मिळवून दिलेले आहेत. मुंबई उपनगर खो खो संघाचा जो कर्णधार आहे सचिन पटेल, तो त्यांचा विद्यार्थी आहे. सचिन पटेल, खरंच टाळ्यांचा जोरदार गजर होऊ द्या. संचलनामध्ये सुद्धा प्रथम क्रमांक मिळवले. अंतिम संगीत स्पर्धा म्हणा किंवा स्पंदन फाउंडेशन व विसावा ट्रस्ट म्हणा, भारत विकास संस्थेद्वारे म्हणा किंवा मनपातर्फे देशाबाहेर हॉलंड येथे संगीत संस्कृती दर्शन कार्यक्रम म्हणा, गंधर्व महाविद्यालय म्हणा, अशा अनेक क्षेत्रामध्ये वावर करणाऱ्या अशा गुणवंत शिक्षिका स्वाती मिलिंद राईलकर त्या ठिकाणी कार्यानुभव शिक्षिका म्हणून त्या कार्यरत आहेत आणि 25 वर्षांची प्रदीर्घ सेवा झालेली आहे. आणि मॅडमने जवळजवळ सर्व स्पर्धांमध्ये आपल्या विद्यार्थ्यांना भरपूर पारितोषिक मिळवून दिलेली आहेत. विशेषतः मागील वर्षी रायझिंग स्टार कार्यक्रमामध्ये जो प्रोग्राम झाला होता आणि त्या ठिकाणी विद्यार्थ्यांनी मशाली पेटवून जो कार्यक्रम केला होता, ज्याला प्रेक्षकांची प्रचंड दात्मक कार्य करणाऱ्या अशा या उल्का उदय गायकर धनजी दिवशी मनपा दिव्यांग मतिमंद मुलांची शाळा घाटकोपर येथे या कार्यरत आहेत. 27 वर्षांची सेवा झालेली आहे त्यांची. आणि मिनी ऑलिम्पिक पासून अनेक स्पर्धांमध्ये आपल्या दिव्यांग विद्यार्थ्यांना पुढे आणण्याचं अत्यंत जिकरीचं आणि मेहनतीचं काम मॅडम करतात. खूप जोरदार टाळ्या होऊ दे. सायन मनपा माध्यमिक शाळेमध्ये ते कार्यरत आहेत. कराटे 4 विद्यार्थ्यांना गोल्ड मेडल मिळवून दिलेलं आहे. त्याचबरोबर सिल्वर मेडल देखील 4 विद्यार्थ्यांना मिळालेला आहे. शाळेचा निकाल यावर्षी 97% लागलेला आहे आहेर सरांचा. जरा टाळ्यांचा गजर आहेर सरांसाठी देखील होऊ द्या. आणि त्यांना अनेक पुरस्कार मिळालेले आहेत. 127 विद्यार्थ्यांना त्यांनी यावर्षी 9वी मध्ये या ठिकाणी कार्यरत असलेला एच पूर्व विभाग MA BEd हे त्यांचं क्वालिफिकेशन आणि 35 एकच ध्यास हमखास फास या कार्यक्रमामध्ये त्यांनी काम केलेलं आहे. कृती पुस्तिका ऑनलाईन लेखन केलेलं आहे. वर्गाचा निकाल त्यांचा 100% लागलेला आहे. कारंडे मॅडम यांच्यासाठी देखील टाळ्यांचा जोरदार गजर होऊ दे. यानंतर आमचे पुढचे गुणवंत शिक्षक श्री प्रदीप भीमसिंग राठोड सर, एच पूर्व विभाग सांगू द्या किंवा विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण विकासासाठी कार्यशील असू द्या, या सर्वांमध्ये आमचे राठोड सर हे माहिर आहेत. आणि यावर्षी शाळेचा SSC चा निकाल 100% लागलेला आहे. टाळ्यांचा जोरदार गजर होऊ द्या राठोड सरांसाठी. अतिशय गुणवान असे आमचे हे मुख्याध्यापक. यानंतर आमचे पुढचे गुणवंत शिक्षक आहेत श्री ईश्वर शिवराम पाटील, आर मध्य विभाग, बोरवली मनपा माध्यमिक शाळा राजनानगर. पुरस्कारही त्यांना प्राप्त झालेला आहे. भारत विकास परिषदेतर्फे देखील सरांना प्रशस्ती पत्र प्राप्त झालेलं आहे. असे गुणवान शिक्षक ईश्वर पाटील सर, ज्यांचा गुणवंत या ठिकाणी सन्मान होतोय. आपण सर्वांनी टाळ्यांचा जोरदार गजर करावा. ज्यांचा सण आहे 18 वर्षांची सेवा झालेली आहे. पडोळे मॅडम यांची विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण खाजगी शाळा TM हिंदुजा नॅशनल सर्वोदय खाजगी शाळा या शाळेमध्ये त्या कार्यरत आहेत. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी अत्यंत तळमळीने काम करणाऱ्या शिक्षिका, विशेषतः गतिमंद विद्यार्थ्यांना अतिशय सोप्या पद्धतीने त्या शिकवतात. स्पेशल चाइल्ड साठी खूप मेहनत घेत आहेत. गरजू आणि आर्थिक दृष्टिकोन म्हणून कार्यरत आहेत. त्या चेंबूर वेलफेअर मराठी शाळा क्रमांक 5 चेंबूर या ठिकाणी त्या कार्यरत आहेत. 16 वर्ष विनाअनुदानित शाळेमध्ये त्यांनी मनोभावी सेवा केलेली आहे. उत्तम आणि दर्जेदार गुणवत्तापूर्ण शिक्षण ते आपल्या शाळेमधून विद्यार्थ्यांना देतात. शालेय शिक्षणामध्ये पालकांचा सक्रिय सहभाग घेतात आणि अध्यापनामध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर ही त्यांच्या शाळेची खासियत आहे. यानंतर वीरस्वामी सरांची विद्यार्थ्यांना ते सातत्याने अध्ययनासाठी प्रोत्साहित करत असतात. स्वतः गीत लिहून ते विद्यार्थ्यांना गाऊन दाखवण्यामध्ये त्यांचा हातखंडा आहे. आणि अशा प्रकारे FN विभागामध्ये त्यांना अनेक वेळेला आदर्श शिक्षक म्हणून पुरस्कृत केलेलं आहे हे आमचे वीरस्वामी सर. यानंतर पुढचे आमचे देत असलेले 24 विद्यार्थ्यांना राष्ट्रीय स्तरावर सुवर्णवान प्राप्त झालेला आहे. मुंबई स्काउट गाईड येथे ते उपायुक्त कप म्हणून कार्यरत आहेत. 16 वर्ष शिष्यवृत्ती परीक्षेसाठी त्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलेलं आहे आणि 300हून अधिक विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती प्राप्त झालेली आहे. खरोखर टाळ्यांचा जोरदार गजर होऊ दे या ठिकाणी आमच्या लवटे सरांसाठी. शाळा सिद्धीमध्ये देखील 90% गुणांसह त्यांची शाळा एकनाथ काशी FN विभाग करण्यात आलेला आहे. 19 विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती प्राप्त झालेली आहे. विद्यार्थी पटसंख्या कमी होत असताना ती टिकवून ठेवण्यासाठी ते विशेष प्रयत्न करतात.
आज 572 वरून 640 पर्यंत आपल्या शाळेची पटसंख्या वाढवण्यामध्ये मॅडमचा खूप मोठा हातभार आहे आणि त्या समुपदेशिका आहेत. त्यामुळे समुपदेशिका कोहिनूर सिटी कुर्ला या ठिकाणी कार्यरत. श्रीमती वत्सला संदीप शिंदे, गांधी बाल मंदिर कोहिनूर सिटी कुर्ला. विद्यार्थी, पालक आणि सहकारी यांच्याविषयी आत्मीयता, सामाजिक बांधील सभान. हे पुरस्कार विजेते शिक्षक आहेत. शिक्षिका श्रीमती वीणा संजय मकवाना, SSC DED आहेत. एकूण सेवा 27 वर्ष. BL रुया हायस्कूल महंत रोड मुंबई. विद्यार्थी केंद्रित अध्यापन शैली आहे. विशेष प्रभुत्व, विद्यार्थ्यांविषयी प्रचंड जिव्हाळा, प्रेमाने असतात अशा या लोकप्रिय अशा शिक्षिका. विभागातील कार्यक्रमामध्ये या शाळेची निवड होत असते. निवासी परिसरामध्ये पारलेला क्रीडा शालेय उपक्रमामध्ये त्यांचा सहभाग असतो. अशा श्रीमती वीणा संजय मकवाना यांचा आपण सन्मान. शिक्षकांना विनंती आहे, कोणी बाहेर जायचं नाही, इथेच बसायचं आहे. एक ग्रुप फोटो होणार आहे, त्यामुळे बाहेर कोणी जाऊ नका, आहे त्या जागेवर बसून राहायचं आहे. ऑनलाईन अभ्यासामध्ये देखील या मकवाना मॅडमने भरपूर प्रचंड असं काम केलेलं आहे. यानंतर पुढे असं काम या मॅडमने केलेलं आहे. आणि म्हणजे जिथे पॅरेंट्स मध्ये पती पत्नी या ठिकाणी दुरावलेले असतील त्यांचा समेट घडून आणण्यात सामाजिक कार्य मोठ्या प्रमाणामध्ये या मॅडम करत असतात. अशा या मॅडमसाठी ज्यांना पुरस्कार मिळालेला आहे 79 विद्यार्थी गुणवत्ता. विशेष काम म्हणजे टाळ्या होऊन जाऊ या शिक्षकांसाठी. 79 विद्यार्थी यांचे या ठिकाणी शिष्यवृत्तीमध्ये आलेले आहेत. शाळेमध्ये अध्यापनात तंत्रज्ञान, व्हिडिओ मेकिंग असे अत्यंत तंत्रस्नेही असे शिक्षक आहेत. आणि शिक्षक लायन्स क्लब इंटरनॅशनल प्रभादेवी आदर्श शिक्षक पुरस्कार 5 सप्टेंबर 2014 साली. ज्ञान रचनावादी उपक्रमामध्ये उत्कृष्ट अध्यापन आणि गुणगौरव प्रशस्तीपत्र अशा या शिक्षिका. मराठी निबंध लेखन स्पर्धा असतील, जोरदार टाळ्या वाजवायच्या आहेत. सुशीला महादेव पाधे प्राथमिक शाळा बोरिवली या ठिकाणी या शिक्षिका आहेत. अनेक प्रकारचे पुरस्कार या मॅडमला मिळालेले आहेत. आनंदवनामध्ये 50वी श्रम संस्कार छावणी यांनी 2012-13 मध्ये त्यांनी काम केले. अशा अतिशय हुशार अशा शिक्षिका राधिका रमेश आयरे यांचा या ठिकाणी. थँक्यू. फोटोसाठी जरा महिलांना थोडस फेटे वेडे वाकडे झाले, ते पटकन ऍडजस्ट करायचं आणि समोर यायचं.